आणि हा यस पुन्हा हुक करायला प्रयत्न, चांगला टाइम आहे, चेंडू थांबणार नाही, चुकीला माफी नाही. अगेन दॅट शुड बी 4 रन्स. आणि हा षटकार दमदार बघूया, चांगलं टायमिंग, टोटल स्कोर झालाय तब्बल 16 धावांची लयलोट. चांगली दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. वेल बिगन इट्स हाफ डन. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. प्रवीण भगत तयार. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफ एक्स्ट्रा को क्लिअर केली. आणि आणखीन एक तरावा 4 धावांसाठी. या षटकात तब्बल लुटल्या 20 धावा. येस धन्यवाद. येस पहिल्या षटकात दमदार सलामी, संघाची धावसंख्या 20. ओमकार टोणबे आणि राज ठाकूर यांचा हा धुमाकूळ पहिल्या षटकामध्ये. तोडफोड फलंदाजी, जे आवश्यक टार्गेट. धावसंख्या बिनबाद 20. प्रवीण भगत याच्यावर केलेला आक्रमण, केलेला अटॅक, जबरदस्त बॅटिंग, चतुरस्त्र खेळ, षटकात चौकारांची लयलूट. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर कार्तिक. शानपाडाने जिंकली टॉस, पहिल्यांदा करतील बॅटिंग. येस गुरुनाथ पाटील टेकिंग चार्ज. हे सध्या बदली कामगार होते, त्यांची लगेच उचल बांगडी करण्यात आलेली आहे. कार्तिक तेवर the new man, new candidates. Oh yes, glorious attack. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, पिचिंग झाला उजव्याष्टीच्या बाहेरून. चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धाव संख्या 6 चेंडूमध्ये तरी 20 धाव आल्या. नंतर मात्र थोडं स्कोर थांबवावा लागेल. जी गती, धावांची गती आहे, त्याला प्रतिबंध घालावा लागेल. लेफ्ट महोदय विकेट, पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल. आणि चांगलं टायमिंग, चेंडू डिफाईन लेगला फरार, परंतु सीमा रेषेलगत 4 धावांसाठी थांबू शकणार नाही बॉल. आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या निवडून ठेवली 24 व 2 4 24. चेक जनरेटर ऑपरेटर जे आहेत त्यांना विनंती असेल आपण जनरेटर ऑन करा. जनरेटर ऑपरेटर. पहिल्या षटकात 20 धावांची जे लयलोट, धावांची गंगादेवी, धावांची बोछार, अतिशय दमदार बॅटिंग केली. नेत्रदेव फटक्यांची जी बरसात, मुक्तपणे उधलन केली. धावसंख्या 20, 6 चेंडू, दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि हा यस पुन्हा एकदा कोटा हा ट्रॅकर केलं आक्रमण. आणि पुन्हा एकदा आणखीन हुकचा तंत्रशुद्ध फटका. आणि हा दमदार सिक्सर, जबरदस्त टायमिंग, अभूतपूर्व फटका, नेत्र दीपक, विलक्षण, चमत्कारिक, स्तुत्य फटका. दॅट शुड बी 6 रन्स. धन्यवाद डीजे. सेकंड मॅच परी 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि सिया 11 थुत्तुम दोन्ही संघाने या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. यस धावसंख्या 30 वर. काय जबरदस्त बॅटिंग. जो निर्णय घेतला मात्र तो बरोबर निर्णय घेतला. टॉस जिंकून पहिल्यांदा करतात फलंदाजी. अचूक निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला, मुळावर पडला. बॉलिंग मार्क तयार. कार्तिक तेवर, लेफ्ट आर्म महोदय विकेट तयार.
आणि हा या शॉर्ट पिच चेंडू जर अशा अकोट डाब्याच्या हापट्याकडे फेकले शॉर्ट पिच चेंडू अकोट डाब्याचा लॉक करण्याचा प्रयत्न टोटल धावाला तब्बल 31-31 एक धाव मिळेल धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान टोटल स्कोर इज 31 फनन बिनबाद 31 अशी दमदार सलामी बिनीची जोडी मैदानामध्ये तयार ओमकार टोनपे आणि राज ठाकूर बॉलिंग मार्क तयार कार्तिक लेफ्ट आर्म महोदय विकेट आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम फटका चेंडूकडे शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग मिड ऑफ यांच्यामधून चांगलं फिल्डिंग आणि फलंदाज म्हटलं या ठिकाणी बाद होईल वाटतं यस आणि धावचीत आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदल सुटकेचा निश्वास सोडलेला आहे पहिला गडी घरात पहिला ब्रेक थ्रो पहिली विकेट तंबूच्या दिशेनं मार्गस्थ पहिल्या विकेटची एक्झिट आणि वन डाऊनची एंट्री धाव संख्या 31 पर लॉस ऑफ 1 विकेट 1/31 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था आणि राज ठाकूर वाला वन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिला गडी घरात पहिला हजरा पहिल्या विकेटचा पतन प्रभात पहिली गळती गच्छंती पहिली विकेट तरी भार नेस्तन आबोद नामशेष नामहरम वन डाऊन द फलंदाज एंट्री करेल नवीन बॅट्समॅन वन डाऊन द फलंदाज यश ठाकूर बघा टॉस जिंकून पहिल्यांदा करतील फलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघ शिवाय वाशीगाव 12 चेंडू आणि 31 धावा 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 15.5 धावांचं इक्वेशन समीकरण नवीन गोलंदाज मोनिश सुतार काल एक वाशीगाव संघाचा इच्छापूर्ती वाशीगाव अतिशय टप दिली नाही तर तो देखील टॉप 4 मध्ये गेला असता पण सोडलेला झेल त्याने किती महागात पडला आणि हायस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग अप्रतिम कव्हर ड्राईव्ह लॉंग ऑफ एक्स्ट्रा गोल यांच्यामधून चांगलं टायमिंग सीमारेषेलगत दमदार फिल्डिंग एक धाव मिळते संघाची धाव संख्या 32 वर 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अतिशय दमदार स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदियाळी क्रिकेटचा महासंग्राम ग्रामीण क्रिकेटचा थरार अतिशय दमदार आयोजन या स्पर्धेचा जर थाटमाट बघितला भव्य दिव्य व्यासपीठ सुसज्ज मैदान आणि संपूर्ण प्रोफेशनल अंपायर असतील समालोचक असतील लाहीवाले असतील तसेच स्कोरर अमित कडू माझ्या समेत यस पुन्हा एकदा चेंडू चांगला टायमिंग पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने कव्हर पॉइंटला मिळेल फक्त एक धाव संघाचा टोटल स्कोर झालाय 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1/33 कमीत कमी 17-80 च्या वरती धावा गेल्या तर नक्कीच वाशीगाव संघाला एक त्रासदायक ठरेल कारण समोरचा संघ हा अतिशय बलाढ्य आहे सानपाडा 11 सानपाडा विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी मनाम रायवल वर्सेस अगेन्स्ट विरुद्ध संघ शिवाय वाशीगाव ही पहिली बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार दोन टोक्यामध्ये घमासान पुढचा चेंडू तयार आणि हा या शॉर्ट पे चेंडू पुल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू गेला मात्र स्क्वेअरला मारायचा होता अगेन दॅट शुड बी ओनली 1 रन्स टोटल स्कोर इज 34 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आणि हा या दिशाहीन चेंडू भैया आउटसाइडचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा आउटसाइड दाब स्टंप एक धावेचा निर्वाळा धावा समर्थन एक धावेचं प्रतिपादन मल्लीनाथ एक धावेची पुस्ती टोटल स्कोर इज 35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1/35 सध्या सुस्थितीमध्ये वाशीगाव सानपाडा 11 सानपाडा दमदार धावसंख्या दमदार बॅटिंग
आणि हा स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न, जाईल चेंडू सीमारेषे बाहेर, आणखीन एक ब्लास्ट, दमदार टायमिंग, क्लिअर केली कावकोण्याच्या डोक्यावरून, अतिशय नेत्रदीपक फटका, वज्रटोळा, भीमटोळा, मुष्टी प्रहार, जबरदस्त टायमिंग, तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, बुलंद फटका. टोटल स्कोर इज 41. धन्यवाद. जरा प्लीज जनरेटर ऑपरेटर कोण आहे का बघूया प्लीज. समोरचे टॉवर ऑन करा प्लीज. 41. बाल्कनी मध्ये उजेड, घरामध्ये उजेड नाही. जरा कोण आहे जनरेटर ऑपरेटर? नाही जमाल नाही, जमालकडे दुसरा आहे पाहता, त्याचं डिपार्टमेंट त्यांनी, तो सकाळपासून इकडे असतो. बघा जमाल या स्पर्धेमध्ये 36,000 लॉस आहे. लॉस काहून तरी एंट्री टाकली. बघा हौशीला मोल नाही. 20,000 एंट्री टाकली अजून ते नेरुळगाव मध्ये. याला इसे कहते आहे जिगर दे धमाल. धन्यवाद. यस समोर आपल्याला स्क्रीन आहे, अतिशय चांगलं क्वालिटी आणि क्लिअरिटी. ती स्क्रीन मी लावून घेतली. किरण दळे सांगितलं की स्क्रीन पाहिजे, जरी स्कोर नसला तरी चालेल मला. म्हणजे कधी कधी नाही, म्हणजे त्याने किती विचारलं. एका ठिकाणी अशा स्पर्धेला एक अंदाजा मुका स्कोरर झाली पंचायत. कर्ण बधीर. चला चेक. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि सिया 11 धुतुम रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच खेळवली जाईल. आजच्या या चौथ्या नाईटचा दुसरा सामना खेळवला जाईल. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि सिया 11 धुतुम. काय म्हणाला गुरुवर्य धुतुम या गावाबद्दल? येस, धुतुम जगाच्या पाठीवर पहिलं जर कुठलं सेंटर असेल कावेल उतरणीचं ते धुतुमला आहे. ते आले नाहीत का? परी 11 सिद्धिविनायक भिंगारी, परी 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि सिया 11 धुतुम दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. थोडा टेक्निकल टीम आपण पाहू शकाल. ऑपरेटर, जनरेटर ऑपरेटर, थोडंसं टेक्निकल टीमचं काम चालू आहे. आपण पाहू शकाल गुरुवर्य खासदार चषकाच्या या स्पर्धेचा जो एक ट्रॅक आहे तो उंच पातळीवर पोहोचलेला आहे. मी म्हणेन 3 दिवस नाईटची क्रिकेट प्रतियोगिता 3 दिवस संपन्न केले आपण. आज चौथी नाईट आहे आणि या स्पर्धेबद्दल क्रीडा विश्वामध्ये एक चर्चा चालू आहे. कारण काल केतन म्हात्रे देखील ISPL नंतर थेट रतनबुवा ट्रॉफी नंतर थेट या मैदानावर दाखल झाला होता. मात्र कालच्या दिवसामध्ये बामण डोंगरी संघानं आणि मिस्टर तेजस एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आपण जेव्हा जातो ना वाल आणि बामण डोंगरी नगरीमध्ये, आणि तेजसने काय खेळ साकार केला ॲज अ टीम युनिट म्हणून बामण डोंगरी संघ. गुरुवर्य पण या टुर्नामेंटचं मात्र असं आहे, जे ISPL मध्ये होते ते दोन्ही संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर गेलेले आहेत.
धारावी गेला धीरज भोईर आपला विकी भोईर यांचा संघ आणि केतन म्हात्रे यांचा संघ या स्पर्धेतून बाहेर झाला. अति क्रिकेट आहे मात्र भावेश Yes. भावेश पवार आणि पवन केने खेळणार आहे या स्पर्धेमध्ये त्यांची शेवटच्या team आहे. रजनीमध्ये. पहिला दिवस आपण पाहिला तर पहिला दिवस गोरसई बी संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला. दुसरा दिवस आमच्या साईदाम नेरुल 11 संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश मिळवला आणि तिसरी नाईट गाजवली ती बामण डोंगरी संघाचं क्रिकेट आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थाने तिसऱ्या दिवसावर त्यांनी अधिराज्य गाजवलं आणि आज टॉप 4 मध्ये चौथा संघ आपल्याकरता मिळणार आहे. आणि आज आपण पाहिलं तर नवी मुंबईमधील 4 संघ आणि पनवेल उरणमधील 4 संघ असे 8 संघांचा बॅटल या ठिकाणी रंगणार आहे. लगेच भिंगारी आणि धुतुम दोन्ही संघांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. यस धन्यवाद राकेश तांडेल. नसेल तर खेळायला नाही दिसत का ना मग एवढे लेक ओव्हर झाली असते ना. पण एक गाणं वाजवा चला बाल्यामामांचं गाणं वाजवा. ओके ऑल सेट. हे चालू केले बघा मग. नाही तो त्याचं टेन्शन दोघांना होते गुरुनाथ पाटलांना देखील होता. आणि काल राकेश टांगेले बघा विन्ने ग्रुप ग्रामपंचायत डबल 8 संघ तिकडे खेळतायत. ती प्रीमियर लीग वेन्ने ग्रुप ग्रामपंचायत आयवा झेलसाठी त्या लोकांनी बाईक ठेवलंय. बाईक आयवा झेल आणि रोज सायकल लकी ड्रॉ. आता जमिनीचं अधिग्रहण आता उशिरा झालंय काय करणार आपण. ती 25 वर्षापूर्वी जमिनी दिल्या शिडकोला. नाही रायगड जिल्हा असा रायगड जिल्हा आहे ना की ते त्यांची लोक तशी आहेत. तो दानशूर लोक आहेत. स्टेजवर कमीत कमी रोज त्यांना 50 ते 60 सहज कलेक्शन होतं. आपल्याकडे येणार सोटा बोटात 222 रुपये वर्गणी देणार. अरे क्रिकेटचे वर्गणी दे का सप्त्याचे वर्गणी देता बरं घे ना. हा शक्ती म्हात्रे आणि मंगेश घरत येवन जोडी. कशा रायगडचे जिल्हा जबरदस्त त्यांचे तसेच सगळे दानशूर व्यक्तिमत्व आहेत. कारण आम्ही जवळजवळ 90% या टुर्नामेंट म्हणजे रायगडचे असतात. 1992 पासून जवळजवळ रायगडमध्ये आम्ही कॉमेंट्री करतो. 90% आमचे स्टेज रायगडचे असतात. खरं म्हणजे त्यांनी जास्त त्यांचा खरा हिस्सा आहे. ज्या मला घडवून त्यांनी खरे जास्त प्लॅटफॉर्म दिले रायगडवाल्यांनी. त्याच्यानंतर भिवंडी हर्षी पाटील असेल. आणि हा यस तिसरं षटक प्रगतीपदा बॉलिंग मार्फत आहे. चेंडू हवेमध्ये होता पण तो झेल झाला ड्रॉप. वास्तविक झेल व्हावा होता. कॅचेस विनिंग असाच काल वाशिगावने एक झेल सोडला. त्याच्यानंतर जो पडसाद ते संघ बाहेर गेला. अक्षरशः सुपर 4 म्हणजे क्वार्टर फायनल मॅच होती. कमीत कमी 50,000 रुपये तरी पात्र झाले असते. म्हणजे कॅचेस किती महत्वाचे असतात. चला बॉलिंग मार्क तयार. धावसंख्या झाली 42. 42 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 42. सध्या तरी सुस्थितीमध्ये संघ आहे. सानपाडा 11 सानवा विदिशा. आणि हा यस पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या चेंडू जाईल लॉंग ऑनला. आणि यस आता मात्र जबरदस्त झेल घेतलाय. लॉक करायचा होता चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. यस धन्यवाद देतो. संपूर्ण जे खेळपट्टी आहे प्रकाशमय. आणि हा दुसरा धक्का दुसऱ्या विकेटचं बदन. दुसरा गडी घरात दुसऱ्या विकेटचा काढता बाय. दुसरे विकेट पाय उतार. दुसरा ब्रेक थ्रो. धाव संख्या 2 बाद 42. 42 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन. बाल्यामामा चषक 2025. आज अजूनही उद्धव बाळासाहेब गटाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचं आगमन होईल. डॅशिंग डायनॅमिक कार्य सम्राट भांडूपचे दमदार भिवंडी हृदय सम्राट. यश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज टुडान द फलंदाज तेजस पाटील बाब्या.
ते गच्ची ती नेरुळची ती तुम्हाला उद्या दिसेल गच्ची गँग. विदिशा शानपाड आणि शिवाय वाशीगाव अशी ही चालू असलेली मॅच. आणि हा यस पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न. चांगला टायमिंग, दमदार फटका आणि मिळते 4 धावा. नेत्रदीपक टायमिंग, समय सूचक, समयबद्ध, समर्पक, तंत्रशुद्ध फटका. टायमिंग शुड बी एक्सलंट. टोटल स्कोर संख्या झाली तब्बल 46-46. येस यस जर कोणी प्रतिनिधी जनता आला असेल त्याने विनंती आहे कृपया प्लीज. आणि हा यस पुन्हा चांगला टायमिंग, स्वीप केला, चेंडूला फेकून दिलाय. आणखीन एक तडाखा आणि हा षटकार पहिला चौकार, त्याच्यानंतर षटकार. अंधाधुंद फटकेबाजी, जबरदस्त टायमिंग आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल 52 धावा. 50 क्रॉस रन. सगळे गोलंदाज निष्प्रभ, हतबल, हतबद्ध, निर्बुद्ध झालेत. कुठल्याही प्रकारचं जो कंट्रोल हवा आहे, धावाने जो पायबंद घालायचा आहे ते कोणाला जमलेलं नाही. सगळ्या गोलंदाज तुटून पडलेत. सगळे फलंदाज. विदिशा 11 सानपाडा. चला भिंगारी संघाचा कॅप्टन कुणाल नाईक अँड कंपनी, रघु परदेशी असतील, अतिशय लिजेंड प्लेयर फ्रॉम भिंगारी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फॉलो तुमचे गॅदर करण्याचा प्रयत्न. टायमिंग चुकलं होतं. 1 धाव मिळते. चिकी सिंगल चोरटी घ्याव. टोटल स्कोर झाला आहे 53. 2 बाद 53. 53 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. बॉलिंग मार्कवर तयार गोलंदाज कार्तिक तेवर. 52 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सध्या तरी सनपाडे संघाने आपली जादू, आपले जो वर्चस्व, हुकूमत, दहशत, क्लास बॅटिंग करून प्रतिस्पर्धी संघाला नामोहन करण्याचा प्रयत्न. बॉलिंग मार्कवर तयार कार्तिक तेवर यांच्या पठडीमधलं हे 4थं षटक. येस पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे. चेंडू पाहिजे तर झाला नाही. चेंडू गेलाय शॉर्ट कव्हरला. पंचांना म्हटलंय अवांतर धावसंख्येचा इशारा. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 53. 3 बाद 53. या षटकात 54. या षटकामध्ये थोडासा स्कोर मात्र थोडा थांबलाय. पहिल्या षटकात प्रवीण भगत यांनी तब्बल 20 धावांची जी लूट करून दिली प्रतिस्पर्धी संघाला, त्याच्यानंतर जे बेफाम सुटले. कृपया लाईट बंद करा प्लीज. लाईट बंद करा. काही जत्रा नाही. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक्स. 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिनिंग द विकेट. बघा किती तेवर. जबरदस्त टोटल स्कोर झाला 56. 56 धावा. षटक क्रमांक 4 प्रगती असताना आणि षटक क्रमांक 4 अजूनही बॉल बाकी आहे. त्या षटकाचे तब्बल लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. 1 बॉल टू गो फ्रॉम कार्तिक तेवर. याच्यानंतर जे स्लॉग ओव्हर राहील, अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक, त्याच्यात मात्र त्वेषानं फलंदाज बॅटिंग करतील. बॉलिंग मार्कवर तयार. शेवटचा चेंडू त्याच्या पठडीमधला.
डावकुऱ्याचा गोलंदाज पंचांचा इशारा येस आउटसाइड लेग स्टंप सवैर मारा दिशाहीन मारा एक धावेचा इशारा ऑन द धाव संख्येत भर संघाचे धाव संख्या 55 60 50 57 57 धावा. असं वाटलं होतं की 80 जातील पण नंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली. आणि हा आणखीन एक पुन्हा एकदा वाईटचा इशारा यस सलग दुसरा चेंडू वाईटचा इशारा स्वैर मारा धाव संख्या 58. दोन बाद 58. महोदय विकेट पुन्हा एकदा कवचच्या डोक्यावरून अतिशय चांगला फटका सीमा रेषे लगत पुन्हा एकदा फंबलिंग झालाय. दरम्यान मिळतील 2 धावा वसूल करतील. चांगलं रनिंग मिळते विकेट. संघाची धाव संख्या तब्बल 60. षटक क्रमांक सबले 14 म्हणजे प्रति षटका माग 15 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट राहिलं शेवटचं षटक. ज्या षटकामध्ये ना आव देका ना ताव देवा अशी तोडफोड फलंदाजी करावी लागेल. चेक परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाचा कॅप्टन प्लीज. धुतुम संघाचा कॅप्टन सिया 11 धुतुम संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. परी 11 भिंगारी संघाचा कॅप्टन लगेच आपण यायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल त्याच्यानंतर लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्य पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये शुभ असते या आगामी मोठ्या मॅचचा टॉस केला जाईल. चला शेवटचं अंतिम षटक घेऊन बघूया. वाशी संघाचा शिवाय वाशीगाव संघाचा आणखीन एक मीडियम पेसर मध्यमध्ये गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर बॉलिंग ट्रॅकवर धर्मेंद्र शिंद म्हणजे सिंध प्रांतातील धर्मेंद्र शिंद. चला 60 डावा पाहिजे जिंका झालेले आहेत. धर्मेंद्र बॉलिंग मार्क तयार. एक धर्मेंद्र मात्र सांडपाड्याचा म्हणते 40+ मध्ये खेळतो आहे ना रे धरम. चला पहिला चेंडू तयार. हो यस लॉप करण्याचा प्रयत्न. येस ग्रेट कॅच. लॉंगॉनला अफलातून झेल. लॉंगॉनच्या डोक्यावरून खेचायचा होता परंतु एलिव्हेशन नव्हतं. अशा प्रकारे धक्का बसेल. आणखीन एक धाव संख्या 60 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. संघ आहे ना काल 3000 रुपये लावले होते. अच्छा अच्छा यस टोकन उचललाय कुठल्या तरी प्लॉटचं. नाही उचलू द्या काही ना शो काही लावायचं. आता जमाल बघा त्याच्याकडे कसला टोकन ना फोकन आहे. आणि हा यस पुन्हा दाम ओनली 1 रन्स एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर आहे 61 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 61. अजून 4 बॉल बाकी आहे. 4 बॉल मध्ये जर 10-15 धाव आले तर नक्कीच 75 होतील. प्रतिस्पर्धी संघ वाशीगाव विरुद्ध विदिशा आणि नवीन फलंदाज विठ्ठल. येस माऊली. हो यस दमदार टायमिंग. अफलातून फटका लॉंग ऑन क्लिअर केली. भन्नाट फटका सुसाट फटका बेबंद फटका उत्तुंग षटकार षटकार सम्राट बॅट्समॅन विठ्ठल ओमकार. विठ्ठल नॉन स्ट्रायक आलाय आणि संघाचा टोटल स्कोर झालाय 67. अर्धशतकासाठी फक्त 8 डाव पाहिजे.
आणि हा झाले 48. बघा या टुर्नामेंट मध्ये पहिला अर्धशतक तर कोणी मारला असेल तो ओमकार पाटील मुरबीचा आणि हा देखील ओमकार आहे. मग योगायोग बघा असा आहे. हा दुग्ध शर्करा योग, कपिला षष्टीचा योग. 2 चेंडूमध्ये 2 षटकार, दमदार बॅटिंग, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. संघाचा टोटल झाल्यास धाव संख्या 73. अजूनही बॉल बाकी तब्बल 2. यस चेक सन्माननीय एकनाथ पाटील साहेबांचं आगमन, मामाश्री यांचं आगमन होताना आपण पाहता या व्यासपीठावर. वेलकम. यस 73. काही जॉगिंग वाले येतात ते सेट घेतात, दमले की मी इकडे येतात सोप्यावर आराम करायला. येस स्वागत पाटील आणि हा यस पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल. ओहो आणि मिळतो म्हणजे 4 धावा. 50. यस टाल्यांच्या गजरा सकरा ओमकार टोनबे काय दमदार बॅटिंग केली. प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः भंडावून सोडलं. आणि हा मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि मिळते 4 धावा. यस गॅप पुरेपूर फायदा उचललाय. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 81 आणि 82 धावांची गरज. आणि ओमकार टोनपे यांची तब्बल 56 धावांची बहारदार इनिंग, मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी. याच्यानंतर 82 धावा कशा चेस होतील याचं धावतं वर्णन करण्यासाठी अतिशय नामवंत समाला महाराष्ट्रामधला एक बुलंद आवाज आमचे जयजी भोसले सर यांना विनंती करतो. प्लीज कमांड मायक्रोफोन. यस जयजी भोसले साहेबांचं शुभागमन. जयश्री भोसले यांनी जी भिवंडीची बिग बॅश त्यांची आमची ओळख मध्ये पहिल्यांदा इथं झाली आपल्या वाघबेल गावात, कासार ओढवले म्हटले असेल. अतिशय दमदार समालोचक आहेत, परिपूर्ण अभ्यास, इंग्रजीवर मध्ये भयंकर कमांड असलेले अतिशय आमचे आणि आमचे परम मित्र आहेत, आमचे कट्टर समर्थक जणी असले पण आहेत. या ठिकाणी जयेश भोसले तुम्हाला विनंती करतो, मी प्राचारण करतो, माईक हँडओव्हर करतो त्यांच्या हातामध्ये. जयेश भोसले प्लीज कमांड मायक्रोफोन. यस परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाचा कॅप्टन. लगेच आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. जयजी भोसले साहेबांबद्दल बोलेन. गुरुवर्य रायगडच्या एका स्पर्धेमध्ये आम्ही त्यांच्यासोबत मायक्रोफोन शेअर केला होता आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर लोकप्रियता असलेला हा समालोचक आहे. आणि कधी कधी मग आपली बोली भाषा, कधी कधी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर आणि योग्य वापर आणि मी म्हणेन क्रिकेटची पूर्ण जाणकारी. जयजी भोसले एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, सुशिक्षित व्यक्तिमत्व आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा कव्हर अप केलेल्या आहेत. जयजी भोसले वेलकम सर. आपण आज आला या खासदार चषकामध्ये. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपला आवाज आणि आपल्या सोबत मायक्रोफोन शेअर करण्याचा एक वेगळा अनुभव या ठिकाणी आम्हाला देखील मिळेल. आणि भिंगारी संघाचा कॅप्टन प्लीज, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण लगेच यायचं आहे आणि मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यस अजूनही ऑन द वे आहेत, 5 मिनिटांच्या अवधीमध्ये ते पोहोचतील. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहता आज आमचे गुरुवर्य 35 वर्ष समालोचन क्षेत्र. आणि गुरुवर्याबद्दल बोलायचं झालं तर मान्यवर पाहुण्यांनो, मित्रांनो, बघा जसा हंगाम चालू होतो ना क्रिकेटचा, त्याच्यानंतर तुलसीचं लग्न होतं ना, तसा लग्नाचा हंगाम चालू होतो. बाजूला प्रॅक्टिस करा प्लीज, खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नका, साईड खेळपट्टीवर प्रॅक्टिस करा. आणि जयजी भोसले सर, आपल्याला माहिती असेल जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम चालू होतो रायगड जिल्ह्यामध्ये, मग फोन येतात गुरुवर्यांना
डेट्स घेतल्या जातात. आपण लग्नाला कसं भटजीला डेट्स विचारतो, कुठली तारीख आहे, कुठला भटजी आपल्यासाठी उत्तम आहे. मात्र रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या या समालोचकांच्या तारखा घेतल्या जातात, त्याच्यानंतर स्पर्धांचं आयोजन केलं जातं. गुरुवर्यांची एक वेगळी लोकप्रियता आहे. समालोचन क्षेत्रातील इंदुरीकर महाराज, शब्द सम्राट आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्हाला देखील खूप काही शिकण्यासारखं असेल. मग प्रतीक असेल, अमर भोईर असेल आणि आम्ही त्यांनाच ऐकून आज समालोचन क्षेत्रामध्ये. पण आपण पाहताय खासदार चषकाचं दमदार आयोजन. भिवंडी लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व बाल्या मामा म्हणजेच सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आणि त्यांचे भाचे आशिष तांडेल असतील आणि मयूर तांडेल आणि खूप मोठा मित्र परिवार, स्वप्नवत असा प्रवास आणि स्वप्नवत प्रवासाची स्पर्धा आहे. आज या स्पर्धेने लोकप्रियतेचा शिखर या क्रीडा क्षेत्रामध्ये गाठलेला आहे. कुठेही जाऊ नका. आमच्या समोर पीटीसीचं लाईव्ह असेल, आमच्या समोर जयजी भोसले साहेब असतील, गुरुवर्य दशरथजी पाटील सर असतील आणि तमाम क्रीडा रसिक या युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. वेलकम ईच अँड एव्हरीवन. प्रत्येक क्रीडा रसिकाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, कारण क्रीडा रसिक म्हणजे कुठल्याही स्पर्धेचा कणा म्हटला जातो. आणि या स्पर्धेच्या व्यासपीठावर, या स्पर्धेच्या मैदानावर आपण पाहू शकाल हजारो क्रीडा रसिकांची उपस्थिती आपण 3 नाईटमध्ये पाहिली. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, ऑल टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होता दशरथजी पाटील सर यांचा. धन्यवाद. राकेशजी तांडेल सर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकलात. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमत्ते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी हिरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. आदरणीय माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे खासदार भिवंडी लोकसभा यांच्या कार्याचा गौरव करणारी खासदार चषक 2025चा भूतपूर्व सोहळा अशी जी अभिमन्यू तांडेल साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. चौथी रात्र पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकला होता तो विदिशा 11 सानपाडा टीमने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, परंतु पूर्वार्धाच्या हायलाइट जर का आपण पाहिलं ना तर एक युवा टॅलेंटेड प्रतिभावान खेळाडूने अफलातून इनिंग साकारली. वयवर्ष कदाचित 22 ते 23 असावा ओमकार टोनपेच, ज्याने 56 धावांची वादळी खेळी साकारत असताना एक विशाल काय लक्ष उभा करण्यात आलंय. 81 धावा उभा झाल्या, तिथे 82 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. पहिला षटक, गोलंदाज दावजी. पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती आक्रमण, चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती अर्थात मोनिश सुतार आणि त्यांच्या साथीला राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. पूर्वार्धामध्ये 81 धावांची लूट होती ना, तर उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक दमदार आणि सावध सुरुवात. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला तो अर्थात मनीष सुतारच्या बॅटमधून एक लांब लचक षटकार करत असताना पाहायला मिळाला. मोनिशला आपण पाहतो 29 बॉल 76 ची आवश्यकता. 15.75 आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आपण आल्याची जाणीव करून दिली मोनिशने. लांब लचक षटकार ठोकला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल ओव्हर द विकेटने. यावेळेला आणखी एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. पहिले 2 बॉल ढगात मारलेत. काय सुरुवात केली, आक्रमक सुरुवात इथे पाहायला मिळते. नुकतीच आग्रिकोळी प्रीमियर लीगची स्पर्धा संपली आणि त्याने ह्याच स्वरूपाची स्टार्टअप फ्रीडम मैदानाच्या आतमध्ये तो नेहमी वावरताना पाहायला मिळाला. तो मनीष सुतार
इथे मात्र जिथे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपले इरादेही मोठे असावे लागतात. या मोठ्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दाऊजीच्या अगेन्स्ट लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार इथे आलेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल खोला टाकला. इथे आपण कमबॅक चांगलं म्हणता येईल, कारण कमबॅक इज अ बेटर दॅन नेहमी सेटबॅक म्हणून आपण म्हणतो. आणि कमबॅक करत असताना इथे पाहायला मिळाला, खोला टाकला हा बॉल. पीटीसीच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. या स्पर्धेचं नीड अँड क्लीन कॅमेरा वर्क. ऍक्शन रिप्ले पहा. अराउंड विकेटने गोलंदाजी करतो. एक अँगल बनवला आणि खोला टाकला. वाईड यॉर्कर जो मात्र इथे पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल यावेळेला थेट या स्टँडचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक 1 मोनी सुतार डिपाच. Yes, check. नेक्स्ट मॅच प्लेड बिटवीन भिंगारी वर्सेस धुतुम. मी आदरणीय मान्यवर पाहुणे एकनाथ पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. खूप मोठी मॅच आहे. एका बाजूला भिंगारीचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला धुतुमचं क्रिकेट. आणि आपण खऱ्या अर्थाने आज ज्यांची वाणी या स्पर्धेला लाभलेली आहे, आदरणीय जय भोसले साहेब, खऱ्या अर्थाने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रीडा विश्वाची जाणकारी असणारे व्यक्तिमत्व, ज्यांची वाणी, ज्यांचं सूत्र समालोचन आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं त्यांची देखील एक विशेष उपस्थिती आणि विशेष सहभाग या स्पर्धेला लाभतोय. थँक्यू थँक्यू. पहिला धक्का इथे दिलाय. पहिला फलंदाज बाद झालाय. सुरुवात दमदार होती, परंतु तिथे कुठे ना कुठेतरी एक गालबोट लागलाय. काहीतरी शुभ घडतं ना, त्याच्या मागे अशुभ हा नेहमी त्याचा पाठलाग करतच असतो. जिथे नवीन बॅटर उमेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला बॅकफुटला होते, डॉमिनेट केलं. बॅकफुटला इथे ढकललं दाजीने. आज चेंडू मात्र जाणीवपूर्वक इथे हाताळला गेला होता, कारण सातत्याने आपण पाहतो गोलंदाजीतली कला कौशल्य दाखवत असताना गोलंदाजा हा नेहमीच प्रतिस्पर्ध्याचे वैगुण ओळखणाराच असायला हवा. कारण प्रतिस्पर्धी किती ताकदवान दुवे आणि कमकुवत दुव्याने मैदानाच्या आतमध्ये येतो, जर याचा आपण परिपूर्ण अभ्यास केला तर निश्चितच विजय आपला असतो. स्कोर कार्डवरती 12-1. यावेळेला पुन्हा एकदा डॉमिनेट केलं. लेंथ मध्ये परिवर्तन करत असताना हा बॉल वेगाने टाकला आणि किणे चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. पहिल्या 2 बॉलवरती सपाटून मार खाल्लेला दाऊजीने अगदी कमबॅक केलं. पुढच्या 4 बॉल हे त्याचे आहेत हे त्याने सांगितलं. अपना टाइम आएगा, प्रॅक्टिस की है, मेहनत की है, अपना टाइम आएगा असं त्याने सांगत असताना इथे धाबा रोखल्या. 12वरती 1 येणारे. 24 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि 24 बॉल मध्ये 70ची आवश्यकता. चेक. धुतुम संघाचा कॅप्टन धुतुम संघाचा कॅप्टन या ठिकाणी लगेच आदरणीय मान्यवर पाहुणे एकनाथजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. टॉस का बॉस त्या मंचावर आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला धुतुम 11 आणि दुसऱ्या बाजूला भिंगारी. काय रे चला. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि सिया 11 धुतुम दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होतील. मान्यवर पाहुणे एकनाथजी पाटील. हा स्पेशल कॉइन आहे. एका बाजूला बाल्या मामा आणि दुसऱ्या बाजूला खासदार चषक. अशा प्रकारचा स्पेशल कॉइन या स्पर्धेकरता आपण पाहू शकाल. भिंगारी आणि धुतुम संघाचं एक स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल. मान्यवर पाहुणे एकनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. भिंगारी संघाचा कॅप्टन या ठिकाणी. हा कॉइन स्पिन होईल आणि कॉल आलाय बाल्या मामा. भिंगारी संघाचा कॅप्टन, आपण टॉस जिंकलाय. आपला डिसिजन काय असेल? यस, बॅटिंगचा निर्णय आहे. भिंगारी संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताय. पहिल्या सामन्यामध्ये एकंदरीत या स्पर्धेचं विवरण आपण पाहताय. खासदार चषकाची स्पर्धा, 5 दिवस नाईटची क्रिकेट प्रतियोगिता आणि या स्पर्धेची चर्चा रायगडमध्ये खूप चालू आहे. आणि या स्पर्धेचं आपण जर आयोजन पाहिलं, हे भव्य करावे गावची क्रीडा नगरी. एकंदरीत या स्पर्धेचं विवरण आपण शब्दामध्ये काय मांडाल? स्पर्धा तर खूप छान आहे. लाईट बघितली तर विकेटवरती पण आहे आणि मजा येईल खेळायला. ओके, बेस्ट ऑफ लक फॉर द
भिंगारी टीम तुतुम संघाचा कॅप्टन माझ्यासोबत जोडला आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम आपल्याला गोलंदाजी आणि बॅटिंगचा निर्णय भिंगारी टीमने घेतलेला आहे. मॅच ऑन आहे. एकंदरीत आपण काय म्हणणार, तुतुम गाव हे विश्व पटलावर असलेलं गाव आहे आणि अमिताभ बच्चन यांनी त्या गावाबद्दल म्हटलं होतं. आणि तुतुम गावाचं क्रिकेट मी अनेक वर्ष फॉलो केलंय यूट्यूबच्या माध्यमातून. एक चांगलं क्रिकेट आपण नेहमी खेळताय. एक चांगली टीम आहे आपल्याकडे, ऑलराऊंडर कॅटेगरी असलेली. या स्पर्धेमध्ये खेळताना कशा प्रकारचा आत्मविश्वास आणि या खासदार चषकाचा दैदिप्यमान सोहळा, या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात. पहिले पूर्ण कराव्या गावाला मी आभार मानेल का आम्हाला इथं खेळायला एंट्री दिल्याबद्दल. आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. एवढी भव्य लाईट, खूप सुंदर आयोजन. यस, बेस्ट ऑफ लक. मॅच ऑन आहे. न्यूज फ्रॉम द टॉस का बॉस. भिंगारी संघानं टॉसचा काल जिंकून प्रथम बॅटिंगचा एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नाणेफेकीच्या कौलच्या दरम्यान मध्यंतरी काही घडामोडी घडल्या मैदानाच्या आतमध्ये, जिथे विकेट गमावल्यात. आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकार आला. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान, जिथे स्वयं वास्करला आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती 16 आहेत, 16 ऑन दी बोर्ड. स्वयं वास्करने पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर विकेट प्राप्त केली. मोमेंटम शिफ्ट झालाय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, धावायलाही दम लागतो आणि धावल्यावरतीही दम लागतो. आणि इथे खऱ्या अर्थानं विकेट प्राप्त केल्यानंतर हे संपूर्ण आता मोमेंटम शिफ्ट झालेलं पाहायला मिळालंय. 16 ऑन दी बोर्ड. कव्हर्सला केले. डीपेक्षा खबरला चेंडू ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक आहे तैनात. इथे दुसऱ्या षटकाची सुरुवात तितकीशी चांगली झाली, परंतु तिथून पुढे रन्स आलेल्या नाही आहेत. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपले इरादेही मोठे असावे लागतात. कारण टप्प्याटप्प्याने जर का तुम्हाला कळसुबाई सारखं एव्हरेस्ट शिखर जर का गाठायचं आहे, कळसुबाई सारखं शिखर गाठायचं आहे, तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुम्हाला ते सर करावा लागेल. सहजासहजी तुम्ही डायरेक्टली या साऱ्या गोष्टी करू शकत नाही. 24 बॉल 70ची गरज होती. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय. वॅकेंट एरिया. रन्स मिळतील 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. चौकार. थँक्यू. उमेशच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 21 धावा दापलकावरती आहे. 21 ऑन दी बोर्ड. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत अमित कडू यांना. एक उत्कृष्ट गुणलेखक. त्याच वेळेला गेले अनेक वर्ष सातत्याने ज्यांचा आवाज आपण ऐकतो आहोत आणि ज्यांच्या आवाजामध्ये नेहमीच ऐकावा आणि ऐकतच राहावा असे दशरथजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन दी टो झाल्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. हाफ आर्म जॅक होता. डीप मध्ये मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतो आहे. वाईडी स्लॉंग आणून एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने केवळ 22 धाबा आहेत. जी सुरुवात प्राप्त व्हायला हवी होती ती इथे झालेली नाहीये. 82चा पाठलाग करत असताना लक्ष मोठं होतं. आता उर्वरित राहिले ते 18 बॉल मध्ये 60 धावसंख्येची आवश्यकता. डबल नेल्सन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतो. 22ला 2. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. खेळ संपला. थोडीशी गाई व्हायला हवी. उदयजी तांडेल सर यांना आपण पाहत आहोत. कालच्या दिवशी सर्वाधिक जास्त स्टेटस वरती किंवा सोशल नेटवर्किंग साइट वरती चर्चेचं असणारे नाव स्वतः फिटनेसच्या जोरावरती अगदी आपण पाहिलं ना तर कुशल 11 सासो या टीम साठी गेले अनेक वर्ष चांगले प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्यांच्या साथीला गुरुनाथजी पाटील सर यांना आपण पाहत आहोत. 2 अँगलने आपण या स्क्रीनवरती पाहतो. एका बाजूला व्यासपीठ देखील तुम्ही पाहताय. स्कोर कार्ड वरती धावा 22ला 2. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कृष्णाचा पहिला बॉल. फ्लाइट दिली होती. कमी गतीने टाकला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे झाला जरूर, परंतु मनसुबे उधळून लावल्यात. जिथे कृष्णाच्या गोलंदाजीमध्येही आपण ती खासियत पाहायला मिळाली. कारण
वैगून ओळखले जातात. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फ्लाइट दिली पहिल्या बॉलवरती, स्लोअर वन राहिला, पिक करू शकलेले नाही आहेत. अर्थात डॉट बॉलने सुरुवात झाली आहे तिसऱ्या षटकाची. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोला तुझ्या बाहेर. वारंवार एकाच दिशेने चेंडू इथे हाताळले जातात. एक कॉरिडॉर मेंटेन केलाय आणि सातत्य राखलं जातं गोलंदाजीतलं. आपण मैदानाच्या आतमध्ये या गोष्टी आवर्जून पाहत आहोत. कृष्णाने देखील एक्झॅक्टली तेच केलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकलेत, बाहेरच्या दिशेने काढलेत, डॉट बॉल आलेत लगातारचे 2. पुढचा बॉल शरीर भेदक मारा, क्विक कर्बन इथे राहिला. ऑन साइडला खेळण्याचे प्रयत्न इथे वारंवार करत असताना बॅटरला 4 मुंढ्या चित केलंय. 7 बॉल फेस केले उमेश भोईरने, 5 धाबा केवळ त्यांच्या बॅटमधून आलात. शिवाय 11 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. अध्यशिवा 11 यावेळेचा बॉल रडार मध्ये आला. फ्लॅट पॅरल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. वरती फ्लाइट दिली होती, याही बॉलला अगदी पुढ्यात टाकला आणि अगदी ताव मारला या बॉलवरती. ऑन साइडला षटकार आला, पॅरल स्ट्रोक. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर, परंतु पडल्यानंतर उसळी जास्तीची इथे प्राप्त झाली आहे. डॉट बॉल येतोय. तिथे 30 बॉलचा खेळ जिथे आहे आणि अर्थात 5 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही कोणताही बॉल सोडू देऊ शकत नाही. समोर 82 धावसंख्येचं टार्गेट असताना हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. आणखीन एक चेंडू डॉट बॉल. 28ला 2. यावेळेला क्विकर वन पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतो. शरीर भेदक मारा, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली आहे. एक रन्स इथे कंप्लीट करण्यात येते. एकेरी धावसंख्याची धावसंख्या DRS चा कॉल करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. निर्णय काय येईल, प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग. अडचणी वाढू लागल्यात का? प्रथम दर्शनी असं वाटतंय ना इथे फलंदाजाच्या अडचणी वाढल्यात, परंतु निर्णय अजूनही प्रलंबित असेल. शेवटच्या बॉलवरती येणारी ही सिंगल जोखीम होती आणि अर्थात अनेक वेळेला आपण म्हणतो ना, रिक्स घेतली की तोटा होतो आणि जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतले जरूर, परंतु तोटा होणार की मोठा होणार फलंदाज हे पाहणं अत्यंत गरजेचं. सिंगल आली तर 29 बनतील. येणारे 12 बॉल आणि 53ची आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये. सामना फार दूर चाललाय अध्यशिवा 11 वाशी या टीमच्या. कारण प्रथमतः आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर सानपाडा टीमने जो काही निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा, एक धाडसी निर्णय म्हणता येईल. कृत्रिम प्रकाशातून नैसर्गिक प्रकाशातून आपण कृत्रिम प्रकाशामध्ये आलं. फलंदाज आउट आहे. अर्थात OUT तिसरा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. उमेश भोईर बाद. येस चेक. याच दरम्यान एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितोय. 18व्या लोकसभेचे सध्या सन्माननीय खासदार आदरणीय संजय दिना पाटील साहेबांचं ठीक रात्री 10 वाजता या ठिकाणी शुभागमन होणार आहे. सर्वच आयोजन कमिटी असेल त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, राजकीय पटलावर आपल्या आगरी कोली समाजाचे सुपुत्र, खऱ्या अर्थाने मेंबर ऑफ पार्लिमेंट संजय दिना पाटील साहेबांचं शुभागमन ठीक आजच्या या 4थ्या रात्रीमध्ये 10 वाजता रात्री होणार आहे. उमेश भोईर याची खेळी इथे संपुष्टात आली. संघाला आवश्यकता होती मोठ्या धावसंख्येची आणि उमेशने बॅटिंग केली. 10 बॉल मध्ये केवळ 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, ज्यामध्ये 7 चेंडू निर्धाव स्वरूपाचे होते. कॅन यू इमॅजिन? रन्स हव्या होत्या 82 आणि त्यापैकी 10 बॉल मध्ये केवळ 11 आल्या. त्या उमेश भोईरच्या बॅटमधून संघाच्या अडचणी केवळ वाढल्याच नाही, आता मात्र संघ पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकलेला पाहायला मिळतो आहे. 12 बॉल आणि 54ची आवश्यकता. थोडीशी घाई व्हायलाच हवी, कारण वेळ काही थांबणार नाही आहे. याकडे लक्ष वेधूयात. ओंकार गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ऑन साइडला, हा पंप पुल केलाय, चेंडूला गुल केलाय आणि ठोकलाय. आपण आल्याची जाणीव करून देणारा षटकार.
त्यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार इथे पाहायला मिळाला. जिथे धावसंख्या आहे ती 34. कमी गतीने टाकला. स्लोअर वन इथे पाहायला मिळाला ओमकारच्या माध्यमातून. ऑन साइडला पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र घेतली गेलेली एक सिंगल. एक चांगली फेक धाव आली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 35. येणारे 10 बॉल 47 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 47 धावा. टॉप ऑर्डर डिसमिसल झाली कारण रन्स आलेल्या नाही आहेत. एका मागोमाग एक 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत आणि तदनंतर 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. सुमुख मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज पाहायला मिळतोय इथे डाऊन द ग्राउंड. फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. यांचं शुभागमन होताना पाहता. वेलकम आदरणीय मान्यवर पाहुणे, इच अँड एव्हरीवन. सर्व मान्यवर पाहुणे विविध क्षेत्रातील या व्यासपीठावर स्थानपन्न आहेत आपण पाहताय. आणि आदरणीय जयेश भोसले साहेबांचं विवरण, ही वाणी, अभ्यासू समालोचक म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळी ख्याती आहे मी म्हणेन. आणि खऱ्या अर्थाने युट्यूबच्या या युट्यूबच्या दुनियेमध्ये खूप प्रसिद्ध असं समालोचन म्हणून त्यांचं एक वेगळं नाव आहे. 6 स्टँड आहेत आणि प्रत्येक स्टँड मधला प्रत्येक प्रेक्षक वर्गाला इथे दाखवला जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. करावं तितकंसं कौतुक कमी आहे. भिंगारी टीम आल्या आल्या ऍज अ कॅप्टन म्हणून टॉस झाल्या आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं राकेश सर जिथे आल्या आल्या कर्णधाराने एक गोष्ट आवर्जून म्हणाला की क्रिकेटच्या या खेळपट्टीवरती लाईट्स फार छान आहेत. खेळपट्टी चांगली चमकतीये. इथे रन्स चांगल्या बनतील. खऱ्या अर्थानं हे क्रीडांगण, त्याच वेळेला स्टँड्स आणि संपूर्ण मनोरे, देखावे सारं काही पाहावं या स्वरूपाचंच आहे. बॅटिंग मध्ये ज्याने जिथे प्रतिस्पर्ध्याला धू धुतलं ना तोच ओमकार. गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त केल्यानंतर जी आपण म्हणतो गोलंदाजाला खुराक हवी असते ती विकेट त्याने प्राप्त केली आणि तदनंतर मोमेंटम इथे पुन्हा एकदा शिफ्ट होत असताना पाहायला मिळत आहे. 35ला 4. 8 बॉल आणि 47 ची गरज. कमी गतीने खाली राहिला हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. वेगाने टाकला गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. जयेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. एक उद्योन्मुख आणि अगदी त्याच वेळेला एक प्रतियश असा खेळाडू ओमकार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. एक युथ आयकॉन म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जाईल. युवा खेळाडू आहे, टॅलेंटेड, प्रतिभा संपन्न. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर कमी गतीने आणखीन एक चेंडू जो पाहायला मिळतो आहे. अवांत स्वरूपाची ही धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने स्कोरकार्डवरती धावा त्या अर्थात 36. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. दुसरा टाकला. वळण जास्तीचं प्राप्त झालं होतं. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जाण्याचा प्रकार इथे पाहायला मिळाला. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा हा चेंडू जो दिशाहीन राहील. पंचांनी टायटनिकच्या पोज मध्ये सांगितलं एक्सरसाइज करत असताना एक्स्ट्रा रन आली आहे. 36ला 4. 37ला 4. येणारे 7 बॉल आणि 45 ची गरज. पीटीसीची संपूर्ण टीम आज कामकाज करत असताना आपण पाहत आहोत. नीरजला आपण पाहतोय. त्याच वेळेला मोरे देखील पाहायला मिळतात. ओम आहेत, अतुल आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेला ऑन साइडला हा पंप पुल केलाय. पुल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. षटकार. ची आवश्यकता ज्यांनी आताच मॉनिटर ऑन केले, जे प्रेक्षक वर्ग आताच्या क्रीडा नगरीवरती दाखल झाले त्यांच्या माहितीसाठी अध्यक्षशिवाय 11 वाशी टीम बॅटिंग करते. प्रथमतः टॉस हरले होते. बॅटिंगसाठी सानपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि अगदी त्याच वेळेला तब्बल 81 धावा बनवण्यात आल्या. ओमकार टोनपेने एकंदरीत 56 धावांची एक वादळी खेळी साकारली आणि दुसरं अर्धशतक या स्पर्धेतलं खासदार चषकाचं येत असताना पाहायला मिळालं ओमकार टोनपेच्या बॅटमधून. पहिलं अर्धशतक ओमकार पाटील मुरबीच्या खेळाडूने ठोकलं. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळालं ते अर्थात
1 मार्च अर्थात शनिवारची आजची ही रात्र आपण पाहतो, चौथी रात्र, आणि ज्यामध्ये अर्धशतक आले. 6 बॉल 39 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 39 धावा. एक मोठं लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात तर दमदार झाली. एक मोठं प्लॅटफॉर्म रचण्याचा प्रयत्न केला होता आघाडीचा बॅटर मोनीश सुतारने, परंतु आक्रमकता ही क्षणभंगुरतेच्या श्राप असतो. आक्रमकतेला हे निश्चित पुन्हा एकदा पाहायला मिळालं, जिथे मोनीश सुतार बाद होत असताना पाहायला मिळालं. आणि तदनंतर जी काय पडझड झाली ना ती पथ्याच्या बंगल्याप्रमाणे होती. गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज शेवटचा षटक, रिद्देश गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या पहिल्या बॉलवरती चेंडूने ओलांडली अशी मारेशा, चौकार. एक रिक्वेस्ट केली की बॉलचा कव्हर ओपन करून दिला तरी चालेल. उदय सर, एक्झॅक्टली, यस, थँक्यू. या आपण विविध कॅमेरा अँगलने पाहत आहात. 5 स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. 5 कॅमेऱ्याची स्पर्धा आपण कव्हर करतो आहोत. एक ड्रोन व्ह्यू देखील आहे, अर्थात 6 कॅमेरे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतो, एक बॅटिंग एंड स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतं, आणि अर्थात 2 फ्रंट व्ह्यू कॅमेरा अँगलने आपण पाहतोय. खोलात टाकला, लो फुलटॉल बॉल ऑन साइडला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड विकेटला टिपला गेला झेल. 5वा धक्का, फलंदाज बाद. पूर निघून चाललाय. पूर्वार्धामध्ये जी काय धावांची लूट किंवा सेल लागला होता ना, असं वाटलं होतं की सिव्हिल मॉल मध्ये हा मोठा सेल लागलाय धावसंख्येचा, आणि ती लूट होती पूर्वार्धामध्ये. ओमकार टोनपेने जी बॅटिंग केली होती, उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने टाकण्याचा चेंडू इथे प्रयत्न करण्यात आला, जो दिशाहीन आहे. एक्स्ट्रा रन येते, अतिरिक्त धाव. एक्स्ट्राच्या बरोबरीने जास्तीचे काही फरक पडणार नाहीये, कारण येणारे 4 बॉल. आता मात्र 34ची आवश्यकता. पराभूतीच्या गर्द छायामध्ये अध्य शिवाय 11 वाशी टीमला आपण पाहतोय. कमी गतीने पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. अर्थात चेंडू जर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा कुठेतरी रोखाव्या लागतील, कारण नेक्स्ट मॅच अगदी काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येते. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीवरती भर. भिंगारी आहे गणपती बाप्पाचं घर. गणपती बाप्पाचं घर भिंगारी गाव तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये, कारण आपल्याला पाहायला मिळतं ना, महाराष्ट्रामध्ये पेण तालुक्यानंतर सर्वाधिक जास्त मूर्ती कुठे बनवल्या जातात तर त्या भिंगारी गावामध्ये आहेत, आणि तोच गाव नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्तच्या धावसंख्येच्या मदतीने 50 इथे गाठली आहे. येणारे 4 बॉल 32ची आवश्यकता आहे. जास्तीचं काय राहिलेलं नाही आहे सामन्यामध्ये. ओमकार टोनपेच्या एकट्याच्या बॅटिंगच्या जोरावरती 56 धावा त्याच्या बॅटमधून आला, परंतु त्याच्या धावसंख्येचाही पाठलाग अद्याप झालेला नाहीये. अध्य शिवाय 11 वाशी टीमच्या माध्यमातून जो खेळ आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ व्हायला हवा ना, तो झालेला नाही. उजव्या एसीच्या बाहेर वारंवारचे हे चेंडू अवांतर स्वरूपाचे इथे पाहायला मिळतात. एक्स्ट्रा रन येते. मॅच बनते की काय, सामना बढू शकतो की काय, मोठे प्रयत्न झालेले नाही आहेत. 4था चेंडू अवांतर स्वरूपाचा झालाय. 2 चेंडू इथे लीगल आल्यात, परंतु तदनंतर 4 चेंडू अवांतर स्वरूपाचेही आल्यात. अतिरिक्त धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल, गोलंदाज रिद्धेश यावेळेला देखील उजव्या एसीच्या बाहेर, परंतु यावेळेला सुवर्ण मध्य त्याला सापडलंय.
अचूकतेने गोलंदाजी करत असताना उजव्या यशीच्या बाहेर इथे मात्र चेंडू हाताळलाय, कारण पहिले 4 चेंडू त्याच्या माध्यमातून अवांतर स्वरूपाचे आले होते. स्कोर कार्ड गती धाबात 51-5. पुढचा बॉल कमी गतीने थेट यष्टिरक्षकाचा वेध, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. कोविड संपले परंतु बॅटरने बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग फार योग्यरित्या मेंटेन केलंय. बॅटला बॉल स्पर्श झालेला नाही अद्याप. कार्तिक यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, फटका फासला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला गेला जेल. 1 मोर विकेट डाऊन. कार्तिक बाद. धन्यवाद डीजे. या दरम्यान आपण पाहू शकाल आदरणीय मान्यवर पाहुणे भाऊसाहेब दस साहेब, माजी ISA अग्निशमन व सुरक्षा, भारत सरकार सेवा रत्न पुरस्कार व नवी मुंबई समाजभूषण पुरस्कार आणि आमचे मार्गदर्शक आहेत आदरणीय भाऊसाहेब दस साहेब. खूप मोठं कारकीर्द त्यांची आहे आणि जवळजवळ या नवी मुंबई क्षेत्रामध्ये 35 वर्ष कार्यरत आहेत. प्रसिद्धीच्या जोतापासून दूर असतात, मात्र आपलं कार्य त्यांनी चालू ठेवलेलं आहे. वेलकम सर्व मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी मी या क्रिकेटच्या व्यासपीठावर मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. यावेळेचा बॉल देखील शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. विदिशा 11 सानपाडा टीम इथे मॅच जिंकत असताना आपण पाहत आहोत. अर्थात एक मोठ्या फरकाने 30 धाब्याने हा सामना इथे जिंकलाय. ओमकार टोनपेसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला. त्याच्या अर्धशतकासाठी राजेजी ठाकूर साहेब सानपाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज ओमकार टोनपेसाठी मॅन ऑफ द मॅच चा हकदार या आपण इन्व्हाइट करूयात. ऍब्सोल्युटली नो डाऊट ज्याच्या बॅट मधून आल्या तब्बल 17 बॉल मध्ये 56 धावा तो ओमकार टोनपे राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार. येस, थँक्स अ लॉट जय सर. आज आपल्या वाणीने मात्र या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. मी म्हणेन पहिल्या सामन्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने शब्दांची फेक. याच दरम्यान आदरणीय भालचंद्र पाटील, मुंबई उपनगर परिसर मानखुर्द ज्याला म्हटलं जातो, आणि आमचे ऋणानुबंध आहेत भालचंद्र सरांबरोबर, आणि खऱ्या अर्थाने आणि आज भाऊसाहेब दस साहेब आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा या ठिकाणी हा ट्रॉफी वितरण केला जाईल. अनेक मान्यवर पाहुणे या व्यासपीठावर आपण पाहताय. भिंगारी आणि दुतुम. चला लगेच भिंगारी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंगचा निर्णय आणि विनर असा सामना खेळवला जाईल. याची नोंद घ्या. तिसरा सामना विनर ऑफ मॅच 1 आणि विनर ऑफ मॅच 2 यांच्या दरम्यान तिसरा पात्रता फेरीचा सामना खेळवला जाईल. रघु परदेसी सर. यस, रघु परदेसी सर, प्लेअर ऑफ द मॅच या सामन्यातील. वेलकम आणि एक चांगला सामना पाहायला मिळेल. बस ना. यस, दुसरं अर्धशतक झलकावलं आणि रेकॉर्ड बुक मध्ये त्याने आपलं नाव कोरलं या स्पर्धेच्या खासदार चषकाच्या. मिस्टर ओमकार यंग टॅलेंटेड असा ओमकार, ज्याची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्लेअर ऑफ द मॅच भाऊसाहेब दस यांच्या शुभ हस्ते. त्या साईडला तिथेच उभे राहा. यस, मिस्टर ओमकार यंग टॅलेंटेड, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सध्याच्या परिचित असा चेहरा. इज अ बॅटिंग झोन जर पाहिला तर 360 त्याच्याकडे फटके आहेत आणि त्याचं वयोमान जर पाहिलं तर 22 वर्ष. आणि या 22 वर्षाच्या वयोमानामुळे काय फटकेबाजी करतोय. शॉर्ट आर्म पुलचे फटके, हुकचे फटके, कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह आणि आपण पाहताय ऑफ ड्राईव्हचे फटके लाजवाब. ओमकार, एकंदरीत काय म्हणशील तुझ्या परफॉर्मन्स बद्दल